संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे। आज कामकाज सुरू होताच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली। लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पावर होत असलेली चर्चा पुढे नेत भाजपच्या जुगल किशोर यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कृषी, कौशल्य विकास यावर भर दिल्याचं सांगितलं। तर हरियाणाचे काँग्रेस खासदार जयप्रकाश यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत नसल्याची टीका केली। त्यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 50 कोटी लोकांना आणि 10 कोटी 34 लाख कुटुंबांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। कर्करोग प्रतिबंध आणि परवडणाऱ्या दरात औषधं उपलब्ध करून देण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं। सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने गंभीर आजारांवरील औषधांचे दर केंद्र सरकार नियंत्रित करत आहे, त्यामुळे सामान्य लोकांनी याबद्दल चिंता करू नये, असं देखील नड्डा म्हणाले। काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। जीवनावश्यक औषधांची यादी तयार केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं। मिशन वात्सल्यच्या माध्यमातून बालगृहांमध्ये असणाऱ्या मुलांची देखभाल केली जाते। एखाद्या मुलाला जर विशेष सुविधेची गरज लागली तर जिल्हा स्तरावरील बालकल्याण समितीच्या माध्यमातून ती उपलब्ध करून दिली जाते। तसंच आवश्यकता भासल्यास संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात येतं, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं।